मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून होते। माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या अतिसंवेदनशील अशा अतिदुर्गम पेनगुंडा गावाला भेट देऊन एक दिवसात उभारलेल्या पोलीस ठाण्यातील जवानांशी फडणवीस संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आदिवासी नागरिकांशी जनजागरण मेळाव्यातून संवाद साधतील। कोनसरी इथल्या लोह खनिज प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। गेली 2.5 वर्ष गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात आज गडचिरोलीतून करत आहेत। अतिसंवेदनशील आणि माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या भागात त्यांचा दौरा होणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। मी ज्या ठिकाणी आहे हे पेनगुंडाचं पोलीस स्टेशन आहे। काही दिवसापूर्वी गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात उभारलं होतं। हा संपूर्ण परिसर छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे। ज्या भागात माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली या ठिकाणी असलेला भाग आहे हा। आपण बघू शकता कशा पद्धतीने घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलात पेनगुंडा गावाशेजारी हे पोलीस स्टेशन उभारलेलं आहे। छत्तीसगडची सीमा आहे, अजूनही या भागात माओवाद्यांची मूव्हमेंट असते। अशा भागात देवेंद्र फडणवीस आज येत आहेत। ते या ठिकाणी आता या पोलीस स्टेशनचं पक्क बांधकाम सुरू आहे। तात्पुरत्या स्वरूपात पोलीस स्टेशनची उभारणी झाली होती। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जवानांशी संवाद साधणार आहेत। आपण बघू शकता पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत, या ठिकाणी तयारी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदिवासी नागरिकांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत। गडचिरोलीचा दौरा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण अशा अतिदुर्गम भागात येऊन आदिवासी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आहे। त्यानंतर सुरजागड लोहखनिज प्रकल्पावर आधारित कोनसरी येथील विस्तारित प्रकल्प जो स्टील हब गडचिरोली म्हणून ओळखला जाणार आहे भविष्यात, त्या संदर्भातल्या प्रस्तावित प्रकल्पाचं भूमिपूजन उद्घाटन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर गडचिरोली पोलीस मुख्यालयात जवानांसोबत संवाद आहे आणि काही माओवाद्यांचं आत्मसमर्पण सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे गडचिरोलीत देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण दिवस त्यांनी आज पूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी दिलेला आहे। गेली 2.5 वर्ष पालकमंत्री असताना त्यांनी काही घडामोडी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या, काही कार्य केले होते। त्यानंतर आज ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा गडचिरोलीच्या या अतिदुर्गम भागात येणार आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यासाठी आणखी काय नवीन घोषणा करतात का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, पेनगोंडा, गडचिरोली।